महाराष्ट्रात अत्यंत चिरपरिचित असं नाव म्हणजे नाईक साहेब. मलाही त्यांच्याबरोबर जवळजवळ 40-45 वर्ष काही ना काही प्रयत्नानं त्यांचा सहवास मिळालेला आहे. ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात केल्यानंतर सातत्यानं इतक्या मोठ्या कालखंडाकरता राजकीय जीवनात सामाजिक जीवनामध्ये कार्य करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची कायम इतिहासामध्ये ओळख राहणार आहे. त्यांनी खासदार म्हणून काम केलं, आमदार म्हणून काम केलं, त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळाचे सदस्य जे राहिले आणि एक अत्यंत सुस्वभावी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, सर्वांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांचं लोकप्रियता कायम वाढत राहिली. नंदुरबारची ओळख हे दिल्लीमध्ये करून देणं आणि गांधी कुटुंबांशी, नेहरू गांधी कुटुंबांशी जे जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं त्यामध्ये दादांचा, सरसिंग दादांचा खूप मोठा वाटा. इतकं जिव्हाळ्याचं नातं की आज नंदुरबार आणि गांधी कुटुंब यांचं एक जिव्हाळ्याचं नातं आपण सांगतो. त्याला कारण सुद्धा सातत्यानं या आदिवासी भागामध्ये काम करत असताना केंद्रामध्ये, राज्यामध्ये अनेक योजना आणाव्या म्हणून दादांचा प्रयत्न असायचा आणि त्याचा परिणाम त्यांची असलेली काँग्रेसची एकनिष्ठता, त्या विचाराची एकनिष्ठता, तत्वज्ञानाची एकनिष्ठता, याच्यातून ते त्या कुटुंबाचे एक अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असणारं व्यक्तिमत्व झालं. सरसिंग दादांचं वैशिष्ट्य, त्यांचं नातं इतकं जिव्हाळ्याचं की कधीही आदरणीय सुनेजींना भेटल्यानंतर चर्चा होत असताना ते काय विचारणार, नाईक साहेबांचं कसं चाललंय, त्यांच्याबद्दल माहिती घेणार, त्यांच्या तब्येतीची माहिती घेणार. इतकं अंतःकरणामध्ये स्थान मिळवलेले हे आपले दादा, त्यांचं दुःखद निधन झालं. एक आपली पोकळी, राजकारणातली पोकळी ही निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातली सगळी मंडळी तो विचार पुढे नेण्याचं काम करतायत. शिरजी नाईक त्यांचा विचार पुढे नेण्याचं काम करतायत, त्यांचे भावंड पुढे नेण्याचं काम करतायत, कुटुंबीय सर्व काम पुढे नेण्याचं काम करतायत. आणि मला खात्री आहे की नाईक साहेबांची आठवण ही कायम आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात राहणार आहे.